नमस्कार, मी संकेत रवींद्र वाकळे. लळिंग आणि दिवाणमाळा या गावाचा एक नागरिक म्हणून आणि एक पर्यटक म्हणून आणि एक निसर्गप्रेमी म्हणून आज धुळे शहरालगत असलेल्या लळिंग लांडोर बंगला या ठिकाणी आज पर्यटक म्हणून भेट दिली. जवळपास 30 ते 40 जणांचा समूह या ठिकाणी पार्टी करत होता. अक्षरशः हे चित्र बघून मला या ठिकाणी वन विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करावेसे वाटतात आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या दोन्ही प्रशासनावर यांच्या प्रशासनांवर मला प्रश्नचिन्ह उपस्थित करावंसं वाटतं. खऱ्या अर्थाने संयुक्त वन व्यवस्थापन समिती किल्ले लळिंग या समितीचं काम आहे की लळिंग लांडोर बंगला आणि किल्ल्याचं संवर्धन करणं, या ठिकाणी रोजगार उपलब्ध करणं. परंतु या गोष्टींना सोडून या ठिकाणी वेगळ्याच वेळख्यात या संघटना आणि संस्था पडलेल्या या ठिकाणी असं वाटत आहे. येत्या 31 जुलै 2025 रोजी या ठिकाणी भीमसुंफी यात्रा या ठिकाणी होत असते. लाखोंच्या संख्येमध्ये भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात. या पार्श्वभूमीवर तरी वन विभागाने आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती लळिंग या दोन्ही प्रशासनाने या ठिकाणी विचार केला पाहिजे आणि कुठेतरी दारू, सिगारेट, तंबाखू आणि या असलेल्या निव्वळ लोकांना पार्टींपासून कुठेतरी रोखलं गेलं पाहिजे. खरं तर या लळिंग लांडोर बंगल्यावर ठिकठिकाणी आग लागण्यास आणि अशा प्रवृत्त करण्यास कोणत्याही उपकरणांवर किंवा एखाद्या साधनांवर प्रतिबंध आहेत, निर्बंध आहेत. परंतु या ठिकाणी सरेआम आणि खुलेआम या ठिकाणी स्टोव्ह पेटवले गेले.